ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि यानंतर आपण जाणार आहोत विस्टा प्रकल्पातील संसदेच्या इमारतीचं आज भूमिपूजन संपन्न होतंय त्याच कार्यक्रमात। संकल्प पुष्पाक्षतान् गृहीत्वा शुभतिथौ अमुकगोत्रः नरेंद्र दामोदर दास मोदी नाम अहम एतद्देश प्रतिनिधिभूतः एतद्देशवासिनां सर्वेषां सज्जनानां योगक्षेमार्थं राष्ट्रविरोधिनां निबर्हणद्वारा जनानां चित्तशान्ति चित्तस्थैर्य संतोषादि अभिवृद्ध्यर्थं एतद्देश वासिनां परस्पर विद्वेष परस्पर निंदा परस्पर हिंसादीनां निवृत्त्यर्थं परस्पर सौमनस्य सिद्ध्यर्थं एतद्देश परिपालन समये मुख्यामात्य महोदयेन अन्यैः सचिवादिभिश्च योग्य निर्णय स्वीकरणादिद्वारा एतद्देश अभिवृद्ध्यर्थं एतद्राष्ट्र परिपालनांगभूत कार्यालय भवन निर्माण कार्यस्य निर्विघ्नेन परिसमाप्त्यर्थं आदित्यादीनां नवानां ग्रहाणां अनुकूलता सिद्ध्यर्थं नवग्रह प्रार्थनं भूदेवता प्रार्थनं अनंत कूर्म वराह देवता प्रार्थनं इंद्रादि दिक्पालक देवता प्रार्थनं संकल्पित सकल कार्यस्य निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपति प्रार्थना पुरस्सरं संसद्भवन निर्माणांगत्वेन आधारशिला स्थापन पूजनाख्यं कर्म करिष्ये। मुदैति सर्वं तत्सुप्तस्य तथैवेति दूरंगमं ज्योतिषां ज्योतिरेकं तन्मे मनः शिव संकल्प। आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रशांत कदम सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, संसदेच्या नवीन वास्तूचे गुणविशेष काय असणार आहे? प्रज्ञा 12:55 मुहूर्त होता आणि त्यानुसार या संपूर्ण संसदेच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजनाला सुरुवात झालेली आहे। सुरुवातीला सर्वधर्म प्रार्थना सभा जी आहे ती या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। आपल्या लोकशाहीला जो सर्वधर्म समभाव अपेक्षित आहे त्याचं प्रतीक म्हणून सर्व धर्माचे जी परंपरा आहे त्यानुसार ही पूजा होणार आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी या संपूर्ण भूमिपूजनाचा कार्यक्रम जो आहे तो पार पडेल। मुळामध्ये ही नवी संसद बांधली का जाते त्या संदर्भात सरकारचा तर्क आहे। आता जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये जागा अपुऱ्या आहेत, त्याच्यानंतर पक्षाला कार्यालयाची जागा सुद्धा मिळत नाहीये आणि त्या अनुषंगानं 970 कोटी रुपये खर्च करून ही संस्था आहे शास्त्री भवनचा जो एक मोकळा परिसर आहे या सध्याच्या संसदेच्या समोरच त्या ठिकाणी बांधली जात आहे। 2022 पर्यंत हे काम करण्याचा सरकारचा मानस आहे। खर तर एका विचित्र पद्धतीमध्ये हे भूमिपूजन होत आहे, विचित्र अटीमध्ये। कारण या भूमिपूजनाला जरी परवानगी असली तरी प्रत्यक्ष काम मात्र भूमिपूजनानंतर लगेच सुरू होणार नाहीये, कारण कोर्टानं तशी मनाई केलेली आहे। कारण ही संसद आणि एकूणच सगळे सरकारी कार्यालय एकत्रित बांधण्यात काही तांत्रिक अडचणींमुळे प्रशांत तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। तर संसदेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळा सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न होतोय। अभी नया संसद भवन के निर्माण हेतु सभी कार्य निर्विघ्न से संपन्न हो, इसलिए भगवान गणेश जी का सबसे पहले प्रार्थना की गई है। सुबह से हमने पूजा सब कुछ किया हुआ था। अब इसके उपरांत क्षेत्रपाल की प्रार्थना करके उसके बाद भूमाता की प्रार्थना करेंगे। उसके उपरांत अनंत रूपी आदिशेष की पूजा करेंगे। तदुपरांत कूर्म और वराह रूपी भगवान विष्णु की प्रार्थना करेंगे। नवग्रह की प्रार्थना करके नवरत्न से भरा आधारशिला की स्थापना की जाएगी। उसके बाद में
नवधान्य, नवरत्न और पंचधातु से भरा हुआ कलश की स्थापना होंगे। उसके बाद शंकुस्थापना किया जाएगा। सबसे अंतिम में आधारशिला, सबसे प्रमुख शिलान्यास भी किया जाएगा। अभी क्षेत्रपाल की प्रार्थना करेंगे। क्षेत्रस्य पतिना भजगुं हितेन भजयामसि गामश्वं पोषयित्वा सनो मृडातीदृशे क्षेत्रपालाय नमः। सूर्यशौर्यमथेन्दुरिन्द्र पदवीं सन्मङ्गलम् मङ्गलः सद्बुद्धिम् च बुधो गुरुश्च गुरुताम् शुक्रः शुभम् शनिः राहुर्बाहुबलम् करोतु विपुलम् केतुः कुलस्योन्नतिम् नित्यम् प्रीतिकराः सततम् सर्वेऽनुकूलाग्रहाः आरोग्यम् पद्मबन्धुर्वितरतु नितराम् सम्पदम् शीतरश्मिः भूलाभम् भूमिपुत्रः सकलगुणयुताम् वाग्विभूतिम् च सौम्यः सौभाग्यम् देवमन्त्रे रिपुभयशमनम् भार्गवः शौर्यमार्किः दीर्घायुः सैंहिकेयो विपुलतरयशः केतुराचन्द्रतारम्। आपण पुन्हा एकदा जाऊयात. आपले प्रतिनिधी प्रशांत कदम सध्या आपल्यासोबत आहेत. प्रशांत, प्रज्ञा, जवळपास 970 कोटी रुपये खर्च करून ही संसदेची इमारत बांधण्यात येत आहे. 20,000 कोटींचा जो सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये सर्व सरकारी मंत्रालय सध्या एकाच ठिकाणी बांधण्याचा प्रस्ताव आहे, त्या भल्या मोठ्या प्रोजेक्टचा ही एक भाग म्हणावी लागेल. आणि मगाशी मी हेच म्हणत होतो की एका विचित्र अटीमध्ये या सगळ्या कामाचं भूमिपूजन होतंय, कारण सुप्रीम कोर्टानं भूमिपूजनाला फक्त परवानगी दिली आहे. प्रत्यक्ष काम जे आहे ते या सगळ्या प्रकल्पाचा सुरू होऊ शकणार नाहीये, कारण सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट संदर्भात अनेक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल आहेत आणि जोपर्यंत पूर्ण निर्णय होत नाही तोपर्यंत केवळ पेपरवर्क करायला सुप्रीम कोर्टानं परवानगी दिलेली आहे. अर्थात ज्या पद्धतीचा हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे, मोदी सरकारचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे, ते बघता हे काम किती थांबेल याच्याबद्दल सुद्धा साशंकता आहे. मुळामध्ये ही जी संसदेची नवीन इमारत बनते ती सध्याच्या इमारतीच्या अगदी समोरच बनत आहे आणि याला 4 मजले असतील, त्याच्यानंतर 6 प्रवेशद्वार असतील. लोकसभेची आसन क्षमता जवळपास 888 म्हणजे आत्ताच्या जवळपास दुप्पट असेल. राज्यसभेची आसन क्षमता 384 असणार आहे. हे सगळं भविष्यातल्या गरजा लक्षात घेऊन केलं जात आहे. याच्याशिवाय आत्ताची जी संसद आहे त्याच्यामध्ये समोरच्या रांगा ज्या आहेत त्या रांगावरच्या खासदारांना बाक उपलब्ध आहे प्रशस्त, मात्र मागे जे खासदार बसतात त्यांच्यासाठी बाकांची व्यवस्था नाहीये. नव्या संसदेमध्ये मात्र प्रत्येक खासदाराच्या समोर प्रशस्त बाक असतील. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंगची सोय असेल, शिवाय इलेक्ट्रॉनिक हजेरी लावता येईल अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात येईल असं परवाच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलेलं होतं. याच्याशिवाय पक्षांसाठीचे सुद्धा कार्यालय संसदेमध्ये आहेत, पक्षांसाठी आहेत, केंद्रीय मंत्रालयांसाठी सुद्धा आहेत, पण ती जुन्या संसदेमध्ये जी आहेत त्याची जागा अपुरी आहे. नव्या संसदेमध्ये ही प्रशस्त पद्धतीने बांधण्यात येतील असं सुद्धा सांगितलं जात आहे. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे पत्रकार आणि खासदारांसाठी सगळ्या गॉसिपचा जो अड्डा असतो सेंट्रल हॉल, की ज्या ठिकाणी खासदार फावल्या वेळेमध्ये येतात आणि अगदी देशभरातल्या गोष्टी त्या ठिकाणी चर्चेल्या जातात, तो सेंट्रल हॉल मात्र या नव्या संसदेत नसणार आहे. केवळ लोकसभा आणि राज्यसभा अशी 2 सदनं असतील आणि जुन्या इमारतीमध्ये सेंट्रल हॉलचा उपयोग संयुक्त अधिवेशनासाठी व्हायचा. मात्र नव्या संसदेमध्ये जर संयुक्त अधिवेशनाची वेळ आली तर ती अधिवेशन केवळ लोकसभेच्याच चेंबरमध्ये घेतलं जाऊ शकेल इतकं मोठं लोकसभेचं सभागृह असणार आहे. म्हणजे दोन्ही सदनांचे खासदार जे आहेत ते एकाच सभागृहात मावू शकतील. प्रशांत, या सगळ्यामध्ये कोर्टाची नाराजी काय आणि कोर्टाची भूमिका किती महत्वाची ठरते? मुळामध्ये ज्या ठिकाणी हे सगळं काम केलं जात आहे, इंडिया गेटच्या समोर राजपथ आहे, राजपथाची जी हिरवळ आहे त्या ठिकाणी हे काम केलं जाणार आहे. आणि एकतर पर्यावरणवाद्यांचा विरोध आहे, याच्याशिवाय इतर म्हणजे दिल्लीचं जे आर्किटेक्चर ठरवणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांची परवानगी या सगळ्या डिझाईनसाठी घेतली गेलेली नाहीये, अशा पद्धतीचे आक्षेप घेण्यात आलेले आहेत. याच्याशिवाय त्याच्यामध्ये काही राजकीय आरोप सुद्धा झालेले आहेत. म्हणजे जर आपण नेदरलँडची संसद बघितली
तर ती 700 वर्ष जुनी आहे. 13व्या शतकात बांधण्यात आलेली आहे. इटली, फ्रान्स, इंग्लंड या सर्व देशांच्या ज्या संसदा आहेत त्या जवळपास 300-400 वर्ष जुन्या आहेत. आणि काही राजकीय पक्षांचं म्हणणं हे होतं की आत्ताची आपली इमारत जी आहे जरी 92 वर्ष झाली असली तरी ती तशी तुलनेनं नवीच म्हणावी लागेल, कारण अनेक देशांमध्ये इतक्या जुन्या इमारती ज्या आहेत त्याच्यामध्ये कामकाज चालू राहत आलेलं आहे. आणि त्यामुळं अनेक पक्षांचं म्हणणं होतं की इतक्या लगेच हे काम करण्याची गरज नाहीये. सध्याची जी इमारत आहे त्याच्यामध्येच अजून काही वर्ष काढली जाऊ शकतात. शिवाय कोरोनाचा लॉकडाऊन सुरू झाला त्याच्यानंतर सुद्धा सेंट्रल म्हणजे ज्यावेळी लॉकडाऊन होत होता त्याच्या मला वाटतं 1-2 दिवस आधीच कॅबिनेटची बैठक झाली होती आणि त्याच्यामध्ये सेंट्रल विस्टा प्रोजेक्टसाठी 20,000 कोटी रुपयांची तरतूद जी आहे ती करण्यात आली. तर या प्राधान्य क्रमावरती सुद्धा विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलेले होते. पण अर्थात सरकारचं म्हणणं वेगळं आहे. सरकारचं म्हणणं आहे की जुन्या इमारतीमध्ये या गोष्टी करता येणार नाहीत, त्याच्यावरचा खर्च केला तर तो वायाच जाईल आणि त्याच्यामुळं ही नवी इमारत जी आहे ती बांधणं आवश्यक आहे. शिवाय जर आपण एक त्याच्यातला बिटवीन द लाईन्स अर्थ बघितला तर नरेंद्र मोदी जेव्हापासून पंतप्रधान झालेले आहेत त्यांनी म्हणजे सरदार पटेलांचा एवढा भला मोठा पुतळा उभारला. अयोध्येतलं राम मंदिराचं भूमिपूजन जे आहे ते सुद्धा त्यांनी केलेलं आहे. राम मंदिर उभं राहील. आता संसदेची नवी इमारत उभी राहतेय. जे जुने साऊथ ब्लॉक, नॉर्थ ब्लॉक हे दिल्लीतली कार्यालय आहेत त्याच्याऐवजी मोदींच्या कार्यकाळात बांधलेली मंत्रालय भविष्यात उभी राहतील आणि या माध्यमातून एक आपल्या कार्यशैलीचा, आपल्या कारकिर्दीचा एक ठसा उमटवण्याचा प्रयत्न जो आहे तो मोदींचा आहे आणि त्याच अनुषंगाने हा प्रोजेक्ट जो आहे तो पुढे रेटला जातोय. प्रशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आधारशिला स्थापन मुहूर्त सुमुहूर्तोऽस्मित्यनुगृह्णन्तु ओषधयः संवदन्ते सोमेन सह राज्ञा यस्मै करोति ब्राह्मणस्तगुं राजन् पारयामसि पर्वत इवाविचाचलिः इन्द्र इवेह ध्रुवस्तिष्ठा इह राष्ट्रमुधारया अभितिष्ठ पृतन्यतः अधरे सन्तु शत्रवः इन्द्र इव वृत्रः तिष्ठा अपः क्षेत्राणि सञ्जयन् इन्द्रयेण मदीधरत ध्रुवम् ध्रुवेण हविषा तस्मै देवाधिब्रवन् अयम् च ब्रह्मणस्पतिः शङ्कुस्थापन मुहूर्तः सुमुहूर्तोऽस्मित्यनुगृह्णन्तु शङ्कुस्थापन मुहूर्तः सुमुहूर्तो अस्तु. प्रार्थना त्वमेव परमाशक्तिस्त्वमेवासनधारिका देवाज्ञया त्वया देवि स्थातव्यमिह सर्वदा स्थितम् चराचरं यस्याम् रत्नानाम् निधिरव्ययः सा त्वम् ब्रह्मशिलारूपाम् तिष्ठात्र धरणी स्थिरा यावच्चन्द्रश्च सूर्यश्च यावत्तिष्ठति मेदिनी तावत्त्वयात्र देवेशि स्थातव्यम् हितकाम्यया आधारशिलायै नमः. अनेन पूजा समाप्ति अनेन आधारशिलास्थापन भूदेवतादि पूजनेन श्री परमेश्वरः प्रीयताम् कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यद्यत् सकलम् परस्मै नारायणायेति समर्पयामि. ओम तत्सत्. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यम् करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शान्तिः शान्तिः शान्तिः. श्रीमद्भगवद्गुरु श्री भारती
तर सेंट्रल विस्टा प्रकल्पातील संसदेच्या नव्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सध्या संपन्न होतोय. या सोहळ्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यांच्यासोबतच टाटा कंपनीचे रतन टाटा सुद्धा उपस्थित आहेत. या नव्या इमारतीचं कंत्राट हे टाटा कंपनीकडे देण्यात आलंय आणि त्या अनुषंगानं रतन टाटा यांची सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती आहे. तर पारंपरिक विधींच्या अनुसार हे भूमिपूजन सध्या संपन्न होत आहे. राज्यसभा के उपसभापति, संसदीय कार्य मंत्री और आवासन एवं शहरी कार्य मंत्री भूमि पूजन सामग्री अर्पित कर रहे हैं. वासिष्ठे पशुभिश्चाप्नुहि प्रजाः भद्रे काश्यपदायादे प्रजानां भद्रमावह. जये भार्गवदायादे प्रजानां जयमावह. पूर्णे भार्गवदायादे पूर्णकामां प्रजां कुरु. मान्यवर, हमारे देश की लोकतंत्र की परंपराएं त्वमेव परमा शक्तिस्त्वमेव सनधारिका. देवाज्ञया त्वया देवी स्थातव्यमिह सर्वदा. Ladies and gentlemen, the auspicious ceremony of laying of foundation stone has been concluded. तर मंत्रघोषांच्या उच्चारामध्ये आणि विधींना अनुसरून हा भूमिपूजन सोहळा संपन्न झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसद भवन का शिलान्यास संपन्न हो गया है. अब प्रधानमंत्री जी पट्टिका का अनावरण करेंगे. मान्यवर, हमारे देश में लोकतंत्र की परंपराएं इस पुण्य भूमि पर हमारे यशस्वी पूर्वजों की हजारों वर्ष पुरानी पीढ़ियों से चली आ रही हैं. एकूण 4 मजली ही संसदेची नवी इमारत असणार आहे, ज्याला 6 प्रवेशद्वार असणार आहेत. ओम सहनाववतु. आणि असे असंख्य बदल, असे असंख्य अभिनव उपक्रम या संसदेच्या नवीन इमारतीमध्ये करण्याचा मानस सध्या केंद्र सरकारचा माननीय आहे. प्रधानमंत्री जी पट्टिका का अनावरण करने के लिए जाते हुए और प्रधानमंत्री जी के साथ आदरणीय लोकसभा अध्यक्ष समेत विशिष्ट अतिथिगण भी पट्टिका अनावरण में प्रधानमंत्री जी के साथ. माननीय प्रधानमंत्री जी द्वारा नए संसद भवन की स्मृति पट्टिका का अनावरण, जिस पर अंकित है 10 दिसंबर 2020 की वो तारीख जब कोरोना काल में पूरा विश्व आशंकित है. भारत बढ़ चला है नए संकल्पों की ओर. किसी राष्ट्र के इतिहास में कुछ अवसर मील पत्थर जैसे होते हैं जब राष्ट्र अपनी गौरवमय यात्रा को पीछे मुड़कर देखता है और गर्व तथा विश्वास के साथ अगला महत्वपूर्ण कदम रखता है. आज संसद के नए भवन की इमारत का शिलान्यास भी ऐसा ही एक कदम है. और आज का भारत तो युवा ऊर्जा से उज्ज्वलित अपने सपनों को पूरा करने की स्वच्छंद आकांक्षाओं के आसमान में परवाज को अधीर है. आज भारत वैश्विक पटल पर अपनी छाप अंकित कर रहा है. नई इमारत विश्व के सबसे बड़े लोकतंत्र के गौरव के अनुरूप ही होगी. सजातो येन जातेन याति वंशः समुन्नितम, यानी कुछ नया होने से स्थान या स्वरूप के परिवर्तित होने से भी परंपराओं की ही श्रीवृद्धि होती है. इन मायनों में बहुत पावन है आज का ये अवसर. Ladies and gentlemen, on this historic occasion, we extend gracious welcome to eminent guests on the dais. We welcome Honorable Prime Minister, Speaker Lok Sabha, Shri Om Birla, Cabinet Minister for Parliamentary Affairs, Shri Prahlad Venkatesh Joshi, Leader of Opposition, Rajya Sabha, Shri Ghulam Nabi Azad, Deputy Chairman, Rajya Sabha, Shri Harivansh Narayan Singh, Minister of State for Housing and Urban Affairs, Independent Charge, Shri Hardeep Singh Puri, and we warmly welcome Council of Ministers of Union Government, Governors, Lieutenant Governors, Chief Ministers and Administrators of States and Union Territories, Speakers and Deputy Speakers of State Assemblies, Chairpersons and Deputy Chairpersons of State Councils, Members and ex-members of Parliament, MLAs of State Assemblies, Speakers of the Parliaments of all the countries of the world, Heads of Foreign Missions, Heads of Indian Missions abroad, our esteemed guests and dignitaries, leaders and representatives from all the parties and all the countrymen who are joining us either physically or via virtual mode and witnessing this glorious occasion. मान्यवर, अनेकता में एकता भारत की ताकत है.
विश्व में ऐसा कोई देश नहीं है जहां इतने धर्मों के लोग एक साथ सौहार्द से रहते हों। आज के इस पावन अवसर पर बौद्ध, जैन, सिख, बहाई, इस्लाम, यहूदी, पारसी और हिंदू धर्मों के धर्मगुरु अपना आशीर्वाद देने के लिए यहां उपस्थित हैं। सर्वधर्म प्रार्थना के माध्यम से आइए लेते हैं इन धर्म गुरुओं का आशीर्वाद। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा। ओम नमो भगवते अपरिमिता अयुर्ज्ञाना संविनिचिता तेंजोरंजाया तादांगाता अरहते सम्या सम्बुद्धाया तेयथा ओम पुनाये पुनाये महापुनाये अपरिमिता पुनाये अपरिमिता पुनाये ज्ञाना संवर्व सिद्धे ओम सर्व संकर परिसिद्धि धर्मात् गगना समिगत सुभ विशुद्धि महानाया परिवारे सोहा। ओम नमो भगवते भिगाजे गुरु मिंद्रुया परमानंदया तदांगादा अरहते सम्या सम्बुद्धाया तेयथा बेगाजे बेगाज महाबेगाजे बेगाजे रंजा समिगते ये सोहा। ओम ये धर्म हे तुबावा हे तुंदे खेंदादांगादो हे वादेदे खेंदायोनिरून एवामति महाशर्मानये सोहा महाशर्मा महाशर्मानये सोहा। जिदेया बे जगन्थांजेतु मेने चुने सेसेतेम्बासो माठुमुगे गेबा कुंजिने तेरेने में हे किदेवरशो निदेनिम दिले tendeले निमे 고양데ले 인제 다도데레 베군조 섬제 다시쇼। प्रभु यीशु ने कहा, तुम में से कौन है जो घर बनाना चाहता हो
और पहले बैठकर खर्च ना जोड़े कि पूरा करने की समर्थ मेरे पास है कि नहीं। कहीं ऐसा ना हो कि जब वह नींव डाल ले पर तैयार ना कर सके तो सब देखने वाले यह कहकर उसे ठट्ठों में उड़ाने लगें, यह मनुष्य बनाने तो लगा पर तैयार ना कर सका। Then in the presence of the people, Solomon went and stood in front of the altar, where he raised his arms and prayed, Lord God of Israel, there is no God like you in heaven above or on earth below. You keep your covenant with your people and show them your love when they live in wholehearted obedience to you. You have kept the promise you made to my father David. Today, every word has been fulfilled. And now, Lord God of Israel, I pray that you will also keep